हॅलो एवरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे गुड न्यूज की कोणीतरी तर 7 महिने झाले आम्ही आणखी रिव्हील नाही केलं आहे. आणि आता डोहाळे जेवणाचा पण कार्यक्रम आहे, तर त्यासाठी आम्हाला थोडंसं डेकोरेशनचं रेडी करायचं आहे. तर ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच करूया. सो चला मी दाखवते कोण आहे. तो गाईज गुड न्यूज आहे. प्रेग्नेंट आहे आणि 7वा महिना आता चालू आहे. सो आमचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर आता आम्हाला बनवायचं आहे रुखवंत, आणि रुखवंत बनवण्यासाठी आम्ही सामान आणलेलं आहे. बघा, ट्राय करणार आहे आम्ही. ट्राय करणार आहे की आम्हाला जमेल का. रेफरन्स कॅम्पचा ते मी इथे साईडला अटॅच करेल. तुमच्याकडे पण काही आयडिया असेल तर आम्हाला सांगा. आमच्याकडे टाईम आहे 2-3 दिवस, पण ब्लॉग अपलोड होईपर्यंत 2 दिवस निघून जातात. ते पण होऊ शकतं. चला मग सुरू करूया. गाईज, हे आपल्याला हे प्रिंट आउट आहे. आता याला आम्हाला डेकोरेट करायचं आहे. पण मला वाटते ही जी लाईन आहे ही आपण कट करू विथ दिस टेडी ऑल्सो. की टेडी राहू दे, टेडी राहू दे ना. हे बघ, हे कट करूया. ठीक आहे. खाल म्हणजे हे टेबल राहू दे ओनली, नाही का असं. बेसी हे बघा डुबूचं. कसं करायचं डेकोरेशन. मिडल मध्ये यायला हवा. ठीक आहे. पहिले आम्ही काय करणार आहे, याला हे करणार आहे, कलर करणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यावर हे चिपकवणार आहे. ॲक्च्युली हे स्टिकरवाले पण येतात. आम्ही आणखी प्रिंटआउट घेतले, पण त्याच्यामध्ये कलर थोडे डल आले, त्याच्यामुळे आम्ही ते नाही यूज करणार आहे. मग आम्ही दुसरे घेतले, ग्लिटर. ग्लिटरवाली. तर आता ग्रीन कलर, पॅरोट कलर, मिक्स ऑफ ग्रीन अँड पॅरोट ग्रीनचं इथे डेकोरेशन. म्हणजे कलर पहिला अप्लाय करणार आणि देन त्याच्यावर हे करणार. रेफरन्ससाठी आम्ही हे थोडं आउटलाईन करून घेतली आहे. आता त्यामध्ये हे पहिला कलर करून घेणार आहे. त्यानंतर राईटमध्ये इथे शेडिंग टाईप येणार आहे, म्हणजे ग्रीन अँड देन पॅरोट. थोडं शेडिंगमध्ये करायचं आपल्याला. मी एकदम लाईट पाणी यूज करत आहे. तसं तिथे ॲक्रेलिक कलर पाहिजे, पण आम्हाला ॲक्रेलिक कलर मिळाले नाही. आणि आम्हाला खूप अर्जंट होतं, तर आम्ही हेच यूज करतो. ग्रीन झालं. आता पॅरोट अप्लाय करू आपण. थोडं शेडिंगमध्ये घ्यायचं आपल्याला हे असं टाईप. आमचं कलर करून झाला आहे, पण आता हे आहे ओलं, त्यामुळे आम्ही आता जे तृप्ती मॅडम आहे त्यांच्या डायसन 50,000 डायसननी या सुपडीला सुकवणार आहे. मल्टिपल यूज. आता खूप एक्सपेन्सिव्ह बनणार आहे हे आमचं जे काय आहे ते, कारण डायसनचा थोडा हात लागणार आहे. चिकन झालेलं आहे, त्याला लावून टाकू आपण. असं स्टिक करूया. वरती झालं का? बरोबर लागला? वरती नाही, वरती नको. आम्हाला रेडी. तर ही जी लेस आहे गाईज, आपण अशी स्टिक करायची आहे आपल्याला, असं लाईक दिस. धागेदुरेला ॲक्च्युली त्या मुलीने आम्हाला बुमराह केलं. हे घ्या म्हणे, यांनी जास्त, सॉरी हे आणि जास्त. तर बघा आता गाईज, आम्ही हे छोटे छोटे बीड्स टाईप सारखं आणलं आहे. आणि हे गोल्डनमध्ये आहेत. आता हे याच्यावरती आता एवढं रेडी झालेलं आहे. फक्त आता थोडी ही लेस आम्ही इथे साडीवर लावली आहे, आणि आता एका ठिकाणी परत लावणार. गाईज, आपलं सूप रेडी झालेलं आहे, बघू शकता डिटेलमध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे. तर आता काय करायचं दुसरं. काहीच आम्ही हा झुला आणला आहे, पण हा खूप नॉर्मल आहे. आम्हाला ॲक्च्युली मिळतच नव्हतं, तर आम्ही हे घेऊन घेतलं.
आणि त्याच्यासाठी आम्ही थोडं सामान आणलं आहे की ज्याला आपण डेकोरेट करू शकू, लाईक दिस. आणि हे आणलं आहे, डेकोरेट करावं लागेल. मग मी खूप नॉर्मल दिसत आहे त्यामुळे. तर आता आम्ही बघूया ट्राय. इथे पण आम्ही गोल्डन ही एक लेस लावली, इथे खूप ही दिली होती एकदम आउट रेंज. आणि आता इथे आम्ही करतोय हे पेटल्स लावून त्याचं एक फ्लावर तयार करणार. आणखी काय करू शकतो आपण थोडं डेकोरेट करायला, बघू आता काय काय. गाईस तर आम्ही असा बघा सजवलेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा थोडं डेकोरेट झालं की नाही झालं, कसं वाटतंय. सो आता आज आमचे 2 काम कंप्लीट झालं, एक सूपचं आणि हे. आणि परत आणखी आम्हाला करायचं आहे, तर मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते करू. सो गाईज आमचं झुला आणि सूप सजवून झालेलं आहे. आणखी खूप साऱ्या तयाऱ्या आहे, पण काही तयाऱ्या जसं ऑन टाईम करायचं, जसं की फुलदाणी सजवणे वगैरे. आणि आम्ही जमलं तर बिस्किट आणि ते असतात ना चॉकलेट वगैरे, त्यांचं ट्रेन बनवणे वगैरे, ते पण मे बी आम्ही करणार. तर हा ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला सूप आणि ते डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.